नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। स्थायी समितीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी। पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रशासकीय राजवटीत तिजोरी खाली झाली आहे, त्यामुळे स्थायी समिती सदस्यपद, विविध विषय समित्यांचे सदस्यपद घेण्यास जुने नगरसेवक उत्सुक नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे स्थायी समितीत भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली। त्या 11 सदस्यात 7 महिलांचा समावेश आहे। भाजपला 11, राष्ट्रवादीला 4 तर शिंदे सेनेला 1 सदस्यपद मिळाले। भाजपतर्फे अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कसपटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, तर राष्ट्रवादीतर्फे सविता अस्वानी, संतोष कोकणे, संदीप वाघिरे, विकास साने आणि शिंदे सेनातर्फे सुलभा उबाळे यांची निवड झाली। पुढील सभेपर्यंत सर्व प्रश्नांचे निराकरण करा, महापौर रवी लांडगे यांनी दिल्या सूचना। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनी भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली। भटक्या कुत्र्यांचा त्रास, गढूळ पाणी आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर नगरसेवक आक्रमक झाले, तर राजू मिसाळ यांनी भटक्या कुत्र्याच्या प्रतिकृतीद्वारे आयुक्तांचे लक्ष वेधले। यावर कुत्र्यांचे संतती नियमन, शेल्टरबाबत सूचना याची अंमलबजावणी करावी, नागरी प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली। तर पाणी, कचरा, रस्ते या प्रश्नांचे निराकरण पुढील सभेपर्यंत व्हायला हवे। सभागृहात अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांचे तैलचित्र आणि अजित सृष्टी निर्माण करण्यासाठी सूचनाही महापौर रवी लांडगे यांनी केली। पवना धरणामध्ये बुडून पिंपरीच्या तरुणाचा मृत्यू। पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील रहाटणी काळेवाडी फाटा परिसरातील 7 तरुण पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते। यावेळी ऋतिक कैलास साखरे, वय 24, राहणार नखातेनगर, रहाटणी काळेवाडी हा पाण्यात उतरला असता त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत शोधकार्य सुरू केले। पुढे त्याला तातडीने पवनानगर येथील काले कॉलनीतील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। नागरिकांकडून पवना धरण परिसरात सुरक्षेविषयी उपाययोजनेची मागणी होत आहे। प्रशासकीय राजवटीतील नियोजित विकास आराखडा रद्द करण्याची मागणी। विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सभागृहात भूमिका मांडत विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली। भोईर म्हणाले, 2017ला विकास आराखड्याची मुदत संपली होती, त्यानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये हा विकास आराखडा तयार केला। या आराखड्यावर 50,000हून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत। प्रशासकीय राजवटीतील आराखडा हा रद्द करण्यात यावा, तसेच 128 नगरसेवकांच्या सूचना घेऊन नवीन आराखडा तयार करावा। या मागणीला प्रमोद कुटे आणि शिंदे सेनेचे निलेश तरस यांनी अनुमोदन दिले, परंतु सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर की नामंजूर याबाबत निर्णय प्रलंबित असल्याचं दिसून आले। तर निवडणूक कालखंड असल्याने विकास आराखड्याबाबतची कार्यवाही थांबली होती। आता लवकरच सुनावणीचे नियोजन करण्यात येईल असे श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे। गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक। MNGL गॅसचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 15 लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली। ही घटना स्वप्ननगरी उद्यमनगर पिंपरी येथे घडली। या प्रकरणी एका व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार राकेश पटेल आणि दशरथप्पा वालेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।